श्री शिवलीलामृत अध्याय 3. मित्रासह राजांची कथा. गोकर्ण महाबळेश्वर महात्म्य. श्री गणेशाय नमः. शिवजी तुमचा जय जयकार असो. तुम्ही मांगल्याचे धाम आहात. स्वभक्तांच्या हृदयाला संतोष देणारे आहात. सृष्टीरूपी फलदारी वृक्ष आहात आणि नाम व अनाम यांच्या पलीकडचे आहात. तुम्ही लक्ष्मीपती विष्णू यांच्या भगिनीच्या अर्थात देवी पार्वतीच्या मनाला आनंद देणारे आहात. तुम्ही षडाननांचे पिताजी आहात. रतिपती मदनांचे दहन करणारे आहात. तुम्ही ब्रह्मानंद आहात. तुमच्या भाळी तिसरा नेत्र आहे. तुम्ही संसार भयाचे निरसन करता. तुम्हीच त्रिपुरासुराचा अंत केलात. शिवजी तुम्ही सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष, ईशान, ईश्वर अशा अनेक नावाने ओळखले जाता. तुम्ही अर्धनर व अर्धनारी या स्वरूपात संपूर्ण सृष्टीत अधिष्ठित आहात. गिरिजा म्हणजेच पार्वती, त्यांचे मन तुमच्या ठाई रमते. तुम्ही कैलासनाथ असून मस्तकी गंगा धारण करता व सर्परूपी भूषणे घालता. तुम्ही सर्व व्यापक आहात. मनाला मोहित करून त्याला आंधळे करणाऱ्या मदनांचे म्हणजेच कामदेवांचे दमन करणारे आहात. तुम्ही सर्वांच्या पलीकडचे आहात. निरंजन म्हणजे मलरहित आहात. तुम्ही सत्व, रज व तम या त्रिगुणांच्या पलीकडचे आहात. तुम्ही दुधाच्या फेसाप्रमाणे अत्यंत धवल वर्णाचे आहात. तुम्ही जगाला जीवन देणारे आहात. तुम्ही माझ्यावर कृपा करून दुसऱ्या अध्यायात शिवरात्रीचा महिमा वर्णन करून घेतलात. पण यापुढील कथेची रचना मी कशी करू, म्हणून हे पंचवदना, हे पंचमुकुट धारण करणाऱ्या शिवप्रभो, तुम्हीच मला प्रेरणा देऊन ही कथा माझ्याकडून वधवून घ्या. मित्रसह झाले कल्माशपात. नैमिष अरण्यात महामुनी सूत शौनकादिकांना अत्यंत अद्भुत अशा शिवलीला वर्णन करून सांगत होते. त्यातील पुढील कथाभाग असा आहे. इक्ष्वाकू वंशात मित्रसह नावाचे भूपती होऊन गेले. ते अत्यंत तेजस्वी होते. त्यांना वेदाचे व शास्त्रांचे चांगले ज्ञान होते. ऐश्वर्य आणि पराक्रम यामुळे ते भूलोकीचे दुसरे इंद्रच होते. त्यांनी आपल्या विशाल सेनारूपी वस्त्राने जणू समस्त पृथ्वीलाच आवरण घातले होते. ते प्रताप सूर्य होते. त्यांच्यापुढे शत्रुरूपी नक्षत्रे पार मावळून गेली होती. एके दिवशी मित्रसह मोठे सैन्य घेऊन शिकारीला गेले. घोर अरण्यात प्रवेश करताच त्यांच्या सैन्याच्या गोंधळामुळे तेथील श्वापदे घाबरून सैरावैरा पळू लागली. वाघ, लांडगे, अस्वले, सिंह, हरणे, हरिणी, वनगाई, वानरे, ससे, कोल्हे असे कितीतरी पशु कोलाहल करत धावू लागले. चातक, बदके, मोर, कस्तुरी मृग, रानमांजरे, बोके, मुंगूस, राजहंस, चक्रवाक असे अनेक वन्यजीव प्राणभयाने इतस्ततः पळू लागले. त्यावेळी त्या महाराजांनी असंख्य प्राणी मारले. त्या मृगयेत त्यांच्याकडून एक महाभयंकर राक्षसी मारला गेला. तो गतप्राण होऊन पडला हे त्या राक्षसाच्या भावाने दुरूनच पाहिले होते. त्याने त्याच क्षणी मी माझ्या भावाच्या मृत्यूचा सूड घेईल, या राजाला कपट्याने धडा शिकवील अशी घोर प्रतिज्ञा केली. मृग येऊन मित्रसह राजा आपल्या नगरात परतले. त्यानंतर काही दिवस सरले. बंधूच्या मृत्यूने शोकाकुल झालेल्या त्या राक्षसाने आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी मायेने मानवी रूप घेतले. मग आचार्याला शोभतील अशी मलिन वस्त्रे परिधान करून आणि खांद्यावर पडी, झारे असे साहित्य घेऊन तो राजधानीत आला. त्याने राजाची भेट घेतली व म्हणाला, महाराज, मी निष्णात स्वयंपाकी आहे. माझ्या पाककलेची देव, मानव आदी सर्वच प्रशंसा करतात. सध्या काही काम मिळावे म्हणून मी इथे आलो आहे. मला तुमच्या सेवेची संधी द्या. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून राजांनी त्याला आपल्या स्वयंपाकघरात आचारी म्हणून सेवेत घेतले. त्यानेही उत्तमोत्तम पदार्थ बनवून त्यांचा विश्वास संपादन केला. काही दिवसांनी त्या भूपतीने पितृश्राद्धासाठी कुलगुरू वसिष्ठांना आपल्या घरी आमंत्रित केले. त्यानुसार ते विधिपुत्र भोजनासाठी राजगृही आले. आचारी झालेला तो राक्षस मित्रसहांना धडा शिकवण्यासाठी योग्य संधीचीच वाट पाहत होता. त्याने आपला डाव साधला.
त्याने गुप्तपणे नरमांस शिजवले आणि ते भाज्यामध्ये मिसळून ऋषीला वाढले. सर्व ऋषीमध्ये वरिष्ठ असलेले वसिष्ठ ऋषी त्रिकालज्ञानी होते. त्यांनी भाज्यामधून नरमांस वाढलेले आहे क्षणार्धात ओळखले. हे राजे इतके ज्ञानी असून यांच्याकडील आचारी राक्षस आहे हे त्यांना कसे ओळखता आले नाही याचे त्यांना खूप वैषम्य वाटले. त्या आचार्याला कट कारस्थानास वाव मिळाला म्हणून त्यांनी राजांनाच दोषी ठरवले आणि जागेवरून उठून त्यांना शाप दिला. म्हणाले, राजा, मी ब्राह्मण आहे हे माहीत असूनही तुम्ही मला नरमांस कसे वाढलेत? या पापकर्मामुळे तुम्ही राक्षस होऊन अरण्यात संचार कराल. तिथे तुम्हाला काहीही खायला मिळणार नाही. हे शापवचन ऐकून मित्रसह राजे संभ्रमात पडले. ते वसिष्ठांना म्हणाले, गुरुदेव, जे काही घडले त्यात माझा काय दोष? मी आचार्याला बोलावून आपल्या समक्षच विचारतो. त्यांनी त्याला बोलावण्यासाठी आपल्या सेवकांना धाडले, पण त्याआधीच तो आचारी झालेला राक्षस गुप्त रूपाने वनात पळून गेला होता. तेव्हा हे त्याचेच कारस्थान आहे हे त्यांनी ओळखले. पण त्याच्या दुष्कृत्यासाठी जबाबदार धरून वसिष्ठांनी अकारण संतापाने आपल्याला शाप दिला म्हणून तेही रागावले. त्यांना प्रतिशाप देण्यासाठी त्यांनी हातात जल घेतले. ते पाहून त्यांच्या पटराणी मदयंती पुढे आल्या. त्या पुण्यवान पतिव्रता सुंदर सुज्ञ व ज्ञानी होत्या. त्यांनी राजाला अडवले व त्या म्हणाल्या, नाथ, हे तुम्ही काय करत आहात? गुरूंना शाप देण्याचा शिष्यांना मुळीच अधिकार नाही. हे कसे विसरता? तुम्ही यांना शाप दिला तर तुम्हाला 1 कल्पपर्यंत नरक यातना भोगाव्या लागतील. ते ऐकून ते थांबले व म्हणाले, राणी, तुम्ही खरोखरच चतुर आहात. तुम्ही माझी अधोगती टाळलीत. आता माझ्या हातात असलेल्या या जलाचे काय करू? हे भूमीवर टाकले तर ती दग्ध होईल. ती धान्य उगवणार नाही. मग त्यांनी ते जल आपल्याच पावलावर टाकले. त्याच्या प्रभावाने त्यांचे दोन्ही पाय काळे पडले. त्यावर कोड उठले. तेव्हा मित्रसह राजांना कल्माषपाद हे नाव पडले. वसिष्ठांनीही आधीचा सर्व वृत्तांत जाणून दयाबुद्धीने त्यांना उशाप दिला. म्हणाले, राजा, 12 वर्षांनी राक्षस योनीतून मुक्त होऊन तुम्ही पुन्हा स्वस्थानी याल. ते निघून गेल्यावर कल्माषपादांचे रूप पालटले. ते भयंकर राक्षस रूपाने अरण्यात संचार करू लागले. ते अहोरात्र भुकेने व्याकुळ असत. वन्य पशु पक्षी मारून खात असत, पण त्यांची भूक भागत नसे. ब्राह्मणीचा शाप. विशाल देहाचे, बाळी सिंदूर लावलेले, अक्राळ विक्राळ तोंडाचे, बाहेर दाढा आलेले, पिंजारलेल्या केसांचे, तांबारलेल्या डोळ्यांचे असे राक्षसी रूपाचे कल्माषपाद क्षुधाक्रांत होऊन बरीच वर्षे त्या वनामध्ये हिंडत होते. एके दिवशी त्यांनी 12 वर्षाच्या एका सुंदर ब्राह्मणपुत्राला पाहिले. ते आपल्या लहानग्या पत्नीसह त्या वनामध्ये खेळत होता. त्यांनी त्या ब्राह्मणपुत्राला खाण्यासाठी पकडले. ते पाहून त्याची पत्नी काकुळतीला आली व आपल्या पतीला जीवदान द्यावे म्हणून करून विलाप करत अत्यंत आतुरतेने त्यांना विनवण्या करू लागली. म्हणाली, अहो, तुम्ही पुण्यकर्मे करणारे मित्रसह महाराज आहात आणि हा राक्षस देह तुम्हाला ऋषीच्या शापाने मिळालेला आहे. गो ब्राह्मणाचे रक्षण करते अशीच तुमची थोर कीर्ती आहे. म्हणून माझ्या पतीला मारून ब्रह्महत्येचे पातक माती घेऊ नका, त्याला सोडा. ती ब्राह्मणी त्यांच्यासमोर गडबडा लोळली. त्यांचे पाय धरले व पुन्हा पुन्हा पदर पसरून त्यांची करुणा भागू लागली. म्हणाले, हे राजेंद्रा, माझ्यावर दया करा. माझ्या पतीला खाऊ नका. तुम्ही चतुर आहात, ज्ञानी आहात. या महापापाने तुम्हाला स्वर्ग मिळणार नाही. तिने त्यांना पुरोपरीने समजावले, पण त्यांना तिची दया आली नाही. ती आक्रोश करत असताना त्यांनी तिच्यासमोरच तिच्या पतीला ठार केले आणि त्याचे मांस खाऊन तिथेच त्याची हाडी टाकली. त्या दुःखाने ती ब्राह्मणी आकांत करू लागली आणि डोके जमिनीवर आपटून तोंडात माती घालू लागली. त्या समयी त्या एकाकी वनात तिचे सांत्वन करायला कोणीही नव्हते. शोकाने आणि संतापाने थरथर कापणाऱ्या त्या पतिव्रतेने राक्षस रूपातील कल्माषपादांना शाप दिला. म्हणाली, हे दुर्मती, तुम्ही दुष्टपणा करून माझे पती सुख हिरावून घेतलेत. मला वैधव्याच्या खाईत लोटलेत. मी माझ्या पतीशी संग करण्यास उत्सुक असताना त्याचा प्राण घेतलात. या अपराधाबद्दल तुम्हाला क्षमा नाही. आज तुम्ही राक्षस आहात,
पण पुढे शापमुक्त होऊन पुन्हा राजा व्हाल, तेव्हा केवळ मदयंतीच नव्हे तर कोणत्याही स्त्रीशी संग केल्यास तुमचा त्याच क्षणी प्राण जाईल. तो शाप ब्रह्मा विष्णू महेश्वर यांनाही परत फिरवता येणार नव्हता. ब्राह्मणीच्या मुखातून नियती अटळ वचन बोलून गेली होती. तिने रडत रडत आपल्या पतीच्या अस्थी गोळा केल्या आणि चिता रचून त्या अस्थीसह अग्निप्रवेश केला. वसिष्ठांनी दिलेला शाप भोगत असतानाच आणखी एक शाप त्या राजेंद्राच्या माथी बसला होता. ते स्तंभित झाले. काय करावे हेच त्यांना सुचेना. मृगयेदरम्यान झालेला राक्षसाचा वध आपल्याला इतका महागात पडेल आणि अनिवार्य दुःख भोगायला लावेल असे त्यांच्या स्वप्नातही आले नसेल. असो, 12 वर्षे पूर्ण होताच राक्षस झालेल्या कल्माशपादांना पुन्हा पूर्वीचे रूप प्राप्त झाले. ते नगरात परतले. एका तपानंतर त्यांची व मदयंतीची भेट झाली. पण ब्राह्मणीच्या शापाने त्यांच्या अंतःकरणात ठसलेली चिंता त्यांना स्त्री सहवासापासून सारखी परावृत्त करत होती. ते राणीपासून जाणीवपूर्वक दूर राहत होते. या त्यांच्या वर्तनावरून आपल्या स्वामीचे काहीतरी बिनसले आहे हे चाणाक्ष मदयंतीच्या लक्षात आले. त्यांनी त्याबद्दल विचारणा केली असता राजाने हे आपले मन मोकळे केले. वनात घडलेल्या ब्रह्महत्येचा व ब्राह्मणीच्या शापाचा सर्व वृत्तांत त्यांना सांगितला. तेव्हा त्यांच्याही आनंदावर विरजण पडले. त्यांच्यासाठी ती फार मोठी दुःखद घटना होती. त्या कपाळ बडवत रडू लागल्या. म्हणाल्या, हाय रे देवा, कोणते पूर्वकर्म आडवे आले म्हणून पती सौख्याला मुकले. महाराज आपला निर्वंश झाला. त्यांच्या दुःखाला पारावर उरला नव्हता. पण थोड्या वेळाने स्वतःला सावरून त्या राजाला म्हणाल्या, नाथ, जे झाले ते झाले. दैवगती कोणाला चुकली आहे. आता मात्र सावध राहा. मनाला आवरा. वासना अतिशय वाईट असते. ती कधी घात करेल याचा नेम नाही. म्हणून ब्रह्मचर्य पालन करून स्वतःचा जीव वाचवा. कोणत्याही स्त्रीशी बोलू नका. हे निखाऱ्यांच्या शय्येवर झोपण्यासारखे आहे. मोठे अग्निदिव्य आहे. हे तुम्हाला करावेच लागेल. दिवसामागून दिवस जात होते. मदयंतीचा सहवास लाभूनही कल्माशपाद स्त्रीसुखाला वंचित झाले होते. त्यांच्या संसाराला काही अर्थच उरला नव्हता. ते अहोरात्र तळमळत होते. केल्या कृत्याचा पश्चाताप वाटून स्वतःला दोष देत होते. मुक्त संचारी वाघाला सापळ्यात पकडावे, नागाचे दात पाडून गारुड्याने त्याला दिन करून टाकावे, मधोन्मध बैलाला व्यसन घालावी व मोठ्या हत्तीला धरून अंकुशाच्या माराने आवरावे, त्याप्रमाणे त्या शापामुळे त्या बलाढ्य भूपतींची हीनदीन अवस्था झाली होती. वंश वृद्धीचाही प्रश्न होताच. त्यांनी धर्मशास्त्र पाहिले तेव्हा अशा संकटकाळी गुरुकडून नियोग पद्धतीने आपल्याच पत्नीच्या गर्भातून पुत्र उत्पत्ती करता येते आणि धर्मशास्त्राने अपवाद म्हणून ही सवलत दिलेली आहे हे कळताच त्यांना हायसे वाटले. त्यांनी वसिष्ठाची भेट घेतली आणि त्यांना आपली व्यथा सांगून मदयंतींना भोगदान देण्याची विनंती केली. त्यांनीही मान्य केले. त्यांच्यापासून राज्ञींना एक दिव्य पुत्र झाला. वंशवृद्धीची चिंता मिटली असली तरी मूळ समस्या तशीच होती. कल्माशपाद मनोमन उबगले होते. त्यांच्या मनात सारखे ग्रह त्यागाचे विचार येऊ लागले. म्हणून सर्व प्रकारच्या राजविलासांचा त्याग करून ते अरण्यात निघून गेले. त्यांच्या मनात कामवासना उठत असे त्यावेळी ते विवेकरूपी अंकुशाने त्या कामनारूपी हत्तीला प्रयत्नपूर्वक आवरायचे, स्वतःला समजवायचे. म्हणायचे, ज्या योगे आपल्याला मृत्यू येऊन आपल्या पत्नी विधवा होतील ते कृत्य आपण कधीच करायचे नाही. आपली कर्मगतीच गहन आहे. त्याला कोण काय करणार. त्यामुळे प्रारब्धात जे भयंकर भोगलेले आहेत ते भोगल्याशिवाय आपली सुटका नाही. इथे देवाला दोष देण्यातही काही अर्थ नाही. अशा प्रकारे कल्माशपाद अत्यंत उदास होऊन रानावनात हिंडत असताना एक भयंकर पिशाच आपल्या पाठीशी सतत उभे आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यांच्याकडून पूर्वी ब्राह्मण दाम्पत्य मारले गेले होते. ती ब्रह्महत्याच पिशाच रूपाने त्यांच्या मागे लागली होती. ती कुठेही गेले, जागे असले, झोपलेले असले तरी ते पिशाच त्यांचा पिछा सोडत नव्हते. आपल्या भयंकर दाढांचा करकरा आवाज करत ते त्यांना भेडसावत असे. त्या ब्रह्महत्यारूपी पिशाच्यापासून सुटका व्हावी म्हणून त्यांनी अनेक व्रते केली, पण खूप दानधर्म केला, पण त्यांचा उपयोग झाला नाही. गौतम ऋषींची भेट. अशा प्रकारे वनात हिंडता हिंडता एके दिवशी कल्माशपाद मिथिला नगरीजवळ आले. तिच्या परिसरात अनेक प्रकारचे वृक्ष होते. फळांनी भरलेली फळझाडे
आणि फुलांनी डवरलेली फुलझाडे होती. त्या वनश्रीचे ते वैभव पाहून त्यांना आल्हाद वाटला. त्यांचा थकवा कुठल्या कुठे गेला. त्यांना खूप बरे वाटले. पण तिथेही ब्रह्महत्या त्यांच्या मागे उभे होतीच. तिचे अस्तित्व त्यांच्या मनाला पोखरून टाकत होते. तेवढ्यात त्या ठिकाणी महान तपस्वी गौतम ऋषीचे शिष्यासह आगमन झाले. त्यांच्या येण्याने त्या भूपतीचा जणू भाग्योदय झाला. गरिबाला गुप्त द्रव्य ठेवा सापडावा, भुकेने व्याकुळलेल्या मनुष्याला दुधाचा समुद्र दिसावा, मरणमुख माणसाला अमृत मिळावे किंवा चिंताग्रस्ताला चिंतामणी सापडावा, तसे झाले. गौतमांना पाहून त्यांना आपल्या सर्व चिंताचा विसर पडला. त्यांनी पुढे जाऊन त्यांना लोटांगण घातले आणि विनम्रतेने हात जोडले. त्यावेळी त्यांचे हृदय भरून आले होते. ते प्रेमपूर्वक त्यांची स्तुती करू लागले. म्हणाले, मुनीश्वर, आज तुमची भेट झाली आणि मी धन्य झालो. संतांचे सहज दर्शन झाले तरी सर्व पापांचे निष्कृती होते आणि त्यांची कृपादृष्टी पडली तर एखादा गरीबही देव राजासारखे महान ऐश्वर्य भुगतो. आधी काय सांगू? आपल्यासारख्या महात्म्यांचा माझ्यावर दयालोभ राहो हीच विनंती आहे. त्या समयी कल्माषपादांना भेटून गौतमांनाही आनंद झाला. त्यांनी त्यांचे क्षेमकुशल विचारले. म्हणाले, राजा, तुमचे राज्य कसे चालले आहे? तुमची प्रजा सुखात आहे ना? तुमचे प्रधान व मंत्री आपापली कर्तव्ये नीट पाडत आहेत ना? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र असे चारही वर्णाचे लोक स्वधर्माने वागत आहेत ना? तुमच्या पत्नी, पुत्र, सेवक व पशु हे सर्व सुखरूप आहेत ना? ते म्हणाले, मुनिजन, तुमच्या कृपेने सर्व कुशल मंगल आहे. तुम्ही फार दुरून आलेले दिसत आहात. तरीही तुमची आनंदमय मूर्ती पाहून माझ्या मनाला एक नवीन उभारी आली आहे आणि तुमच्या दर्शनाने माझे ब्रह्महत्येचे पातक दूर होईल असा मला विश्वास वाटत आहे. ते ऐकून गौतम ऋषीला मोठे नवल वाटले. त्यांनी त्यांचे सांत्वन केले. तेव्हा त्यांनीही आपले दुस्तर पूर्वकर्म त्यांना कथन केले. श्री क्षेत्र गोकर्ण महात्म्य. गौतम म्हणाले, राजा, मी गोकर्ण क्षेत्राहून इथे आलो आहे. ते शिवस्थान अत्यंत पवित्र असून त्याचे महात्म्य कोणालाही वर्णन करता येत नाही. हे क्षेत्र म्हणजे पृथ्वीवरील दुसरे कैलासच आहे. तिथे भगवान शंकर ओंकार रूपाने भवानीसह विराजमान आहेत. देव, दानव आणि किन्नर त्या अर्धा मात्रा रूप पीठाची नित्य भक्तिभावाने सेवा करतात. तेथील शिवदर्शन ब्रह्मादिकांनाही दुर्लभ आहे. श्री विष्णू लक्ष्मीसह तेथे तपश्चर्या करतात. भक्तवत्सल सांब सदाशिव मुडानीसह म्हणजे पार्वतीसह तिथे नित्य अधिष्ठित आहेत. त्यांच्याबद्दल अधिक काय सांगावे? ते मूर्तिमंत कैवल्य आहेत. कोटी सूर्याच्या एकत्रित प्रभेसारखे महा तेजस्वी आहेत. तेथील शोभा काय वर्णन करावी? देवराज इंद्र व ब्रह्मदेवांचे सनकादिक पुत्र अहोरात्र तिथेच वास करतात. देव, वृक्ष, पाषाणांची रूपे घेऊन तिथे राहतात. परमज्ञानी व्यास महर्षी तिथे अनुष्ठान करतात. वशिष्ठ, भृगु व परशुराम यांनाही तिथेच राहायला आवडते. तिथे शिवदर्शनासाठी नेहमीच गर्दी असते. नारद व तुंबरू तिथे शिवलीलांचे गायन करतात. तिथे असलेले देवांचे समुदाय शिव शिव हर हर शिव हर शंकर अशा प्रकारे अत्यंत आनंदाने शिवनामाचा अखंड गजर करतात. ऋषी वेदघोष करतात. अष्टनायिका नृत्य करतात तर गंधर्व आपल्या सुश्राव्य गायनाने त्या महेश्वरांना तोषवतात. गोकर्ण हे अतिशय उत्तम, तेजोमय व गूढरम्य स्थान आहे. त्याचा परिसर नानाविध वृक्षवल्लीने संपन्न व रमणीय आहे. तेथील शिवालयात शुभ्र लखलखी सिंहासन आहे. त्याची चारही महाद्वारे रत्नखचित आहेत. पूर्वद्वारावर ऐरावतावर आरूढ देवराज इंद्र आहेत. यमराज दक्षिण द्वाराचे रक्षण करतात. पश्चिमदारीवरून तर उत्तरेच्या द्वारावर शिवजींचे परममित्र कुबेर रक्षणार्थ उभे आहेत. कर्पूर, गौरव व भवानी यांचे हे निवासस्थान म्हणजे संतांचे व साधकांचे माहेरघर आहे. त्या महाप्रभूंच्या मूर्तीचे ध्यान करावे. त्यांच्या भोवती असलेल्या महासिद्धींचे पूजन करावे. त्यांच्या भोवती असलेली आवरण देवता कात्यायनी व अष्टभैरव यांची पूजा करावी. तेथे अष्टवसू, अष्टदिक्पाल, एकादश रुद्र व द्वादश आदित्य हात जोडून अहर्निश उभे असतात.
अष्टसिद्धी व नवविधी तिथेच राहून विनम्र भावाने भगवान शंकराची आराधना करतात. राजा, मीही नेहमी तिथेच राहतो. इतर क्षेत्री लाखो वर्ष केलेली तपश्चर्या ही गोकर्ण क्षेत्रात केलेल्या एका दिवसाच्या तपा एवढी असते. तिथे जप तपादी कर्मे केल्याने ते सदाशिव लगेच प्रसन्न होतात. तेथे सोमवार, अमावस्या, संक्रांत, प्रदोष व पर्वकाळी समुद्रस्नान केल्याने सर्व तीर्थस्नानांचे पुण्य फळ लाभते. पूर्वी रावण, कुंभकर्ण व विभीषण यांनी तिथेच शिवानुष्ठान केले होते. मोक्षप्राप्ती करून देणारे हे निवार लिंग रावणाने कैलासावरून तेथे आणले आणि गणपतींनी त्या ठिकाणी त्याची स्थापना केली. सूत मुनी शौनकादिकांना मित्रसह राजांची कथा सांगत होते. त्यात ओघाने गोकर्ण महात्म्य सांगितले. ते ऐकून उपस्थित श्रोत्यांची जिज्ञासा वाढली. ते म्हणाले, महाराज, शिवलिंग स्थापलेली ती कथा ऐकण्यास आम्ही अगदी आतुर झालो आहोत, म्हणून त्याविषयी सविस्तर सांगा. मित्रसह राजांची कथा त्यानंतर सांगा. श्रोत्यांच्या आग्रहावरून सुतांनी जो कथाभाग सांगितला तो असा आहे. महाबळेश्वरांची कथा. कैकसी या रावणांच्या मातोश्री. त्या शिवभक्त असल्यामुळे नित्य शिवाराधना करायच्या आणि शिवलिंगाची पूजा झाल्याशिवाय पाणीही ग्रहण करायच्या नाहीत. रावणांचे कल्याण व्हावे आणि त्यांना सर्वत्र विजय मिळावा म्हणून त्या पंचधान्यांच्या पिठाचे शिवलिंग तयार करून त्याची पूजा करायच्या. तेव्हा त्यांच्या उपासनेने रावण बलाढ्य झाले तर ते कोणालाही ऐकणार नाहीत. ते स्वर्गावर स्वारी करून आपल्यालाही पदच्युत करतील असा विचार करून देवेंद्राने ते शिवलिंग कपटाने समुद्रात बुडवले. त्यावेळी कैकसी निराश झाल्या. त्यांनी अन्नोदक वर्ज्य केले. रावण मात्र भक्त होते. त्यांनी त्यांची समजूत काढली. म्हणाले, आई, चिंता करू नका. मी कैलासावरून जाऊन शिवजीकडून त्यांचे आत्मलिंगच मागून आणतो. तुम्ही त्याची पूजा करा. रावण 14 विद्या व 64 कलामध्ये पारंगत होते. त्यांनी वेदांचे विभागवार अध्ययन करून सार ज्ञान मिळवले होते. तेही शिवभक्त होते. शिवजींना प्रिय होते. मातोश्रींना शब्द दिल्याप्रमाणे ते कैलासावर गेले. तिथे दीर्घकाळ घोर तपश्चर्या केली. मग शिवप्रभूंना प्रसन्न करून घेण्यासाठी प्रेमपूर्वक अद्भुत गायन केले. त्यासाठी स्वहस्ते आपले मस्तक छेदले. शिरा काढून त्याच्या स्वरयुक्त तारा बनवल्या. त्या वाद्यांना जोडून राग, रागिण्या व उपराग यांचे शास्त्रोक्त गायन केले. मूर्छना, कंपन आदींनी युक्त सप्तस्वर, तालबद्ध असे दिव्य संगीत गायले. नानाविध गद्य, पद्य, रचना, गीते, स्तोत्रे वेगवेगळ्या शैलीमध्ये म्हटली. शिवलीलांचे वर्णन केले. शिवनामाचा अखंड जप केला. त्यांनी प्रेमपूर्वक केलेल्या त्या उत्कट आराधनेने व तपश्चर्येने शिवशंकर प्रसन्न झाले आणि त्यांच्या सन्मुख प्रकट होऊन म्हणाले, दशानन, तुमची सेवाभक्ती पाहून मी अत्यंत संतुष्ट झालो आहे. तरी इच्छित वर मागून घ्या. ते म्हणाले, भगवान, मला तुमचे आत्मस्वरूप लिंग द्या. तसेच त्रिभुवनातील नितांत सुंदर अशी ही स्त्री द्या. तेव्हा उदारमूर्ती शिवजींनी निजभक्तांचे मनोरथ पुरवण्यासाठी आपल्या हृदयातून अत्यंत दैदिप्यमान असे आत्मलिंग काढून रावणाच्या हाती दिले. त्यांच्या औदार्याची ती परिसीमाच होती. त्या दिव्य आत्मलिंगाबद्दल काय सांगावे. ते लिंग म्हणजे ब्रह्मानंदरूपी रसाचे ओतीव साकार रूप. ब्रह्मादिकांनाही अतर्क्य व अप्राप्य, मुनिजनांचे ध्येय, सनकादिकांचे पूज्य दैवत, वेद, शास्त्रे, पुराणे त्याचे महात्म्य आवडीने सांगतात. ते लिंग म्हणजे त्रिगुणातीत परब्रह्म, अज, अजित, अनाम, सतचित्त आनंदाचे निधान, योग्यांचे विश्रांती स्थान, परमशांतीरूप निर्वाणधाम, साक्षात मोक्ष. ज्यांनी इच्छा मात्रे चित्रविचित्र अनंत ब्रह्मांडे रचली त्यांच्याविषयी बोलताना वेद व शास्त्रे वादविवाद करून मौनावली. त्यांचे हे निजरूप, सहरूप, सहस्रावधी बालरवीप्रमाणे अत्यंत तेजस्वी प्रभा असलेले ते पुरातन दिव्यलिंग रावणाने आदरपूर्वक आपल्या हाती घेतले. त्यानंतर शिवशंकरापुढे नतमस्तक होऊन ते म्हणाले, प्रभू त्रिलोचन, तुम्ही त्रिदोषांचे शमन करणारे आहात, सर्वोत्तम आहात, सतचित आनंद स्वरूप आहात.
आणि नाम अनाम यांच्या पलीकडचे आहात. तुम्ही माझी पहिली इच्छा पुरवलीत. आता मला त्रिभुवनात अत्यंत सुंदर लावण्य सागरातील अनुपम रत्न व अपर्णाचीच दुसरी प्रतिमा अशी स्त्री द्या. त्यावर ते म्हणाले, वत्स, यांच्यासारखी दुसरी सुंदर स्त्री निर्माण करणे ब्रह्मदेवांनाही शक्य नाही, म्हणून तुम्ही त्यांनाच घेऊन जा. रावणालाही तेच हवे होते. अपर्णा मिळाल्याने त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी त्यांना आपल्या खांद्यावर घेतले आणि एका हाती ते दिव्य आत्मलिंग घेऊन दक्षिणेकडे निघाले. शंभू महादेवांची लीला अतर्क्य आहे हे पार्वतीला चांगले ठाऊक होते. त्यांनी त्यांना दशाननासमवेत पाठवले असले तरी लिंगरूपाने ते त्यांच्याबरोबरच होते. तसेच या घटनेतून पुढे काहीतरी चांगलेच घडणार आहे याची जाणीव असल्यामुळे त्या रावणासमवेत निघाल्या होत्या. ते दृश्य पाहून देवामध्ये मोठी खळबळ माजली. हे काय विपरीत झाले या विचाराने गजानन, स्कंद म्हणजे कार्तिकेय, वीरभद्र, नंदी व शिवपरिवारातील सर्वच अक्षरशः तळमळू लागले. ते अगतिक होऊन शिवशंकराला म्हणाले, देवा, हे हो कसले औदार्य, निज भक्तांना भवानीच देऊन टाकल्यात. तेव्हा त्यांनी चिंतामग्न अवस्था पाहून ते प्रभू हसून म्हणाले, अहो, काळजी कसली करता, ते वैकुंठनाथ भवानीचे बंधू आहेत. आपल्या भगिनींचा कैवार घेऊन ते आता धावत येतील पहा. त्यावर गजानन शडाळून काय बोलणार, ते गप्पच राहिले. इकडे रावणाबरोबर जाताना भवानी मनोमन भगवान विष्णूंचा धावा करत होत्या. हे विष्णू, हे पद्मजतात, लवकर धावा. हे लक्ष्मीपते, हे कमलनयना, हे वेदशास्त्रांना वंदनीय असणाऱ्या नारायणा, हे सुहासी वदना, हे नीलमेघासमान कांती असणाऱ्या वैकुंठनाथा, सत्वर धावत या. मला सोडवा. तुम्ही मधु, कैटभ, नरकासूर, मूर आदी दैत्यांचा वध केलात. भक्तांच्या रक्षणासाठी 10 अवतार घेतलेत. हे पितांबरधारी जनार्दना, तुम्ही जगद्गुरू आहात. मदनांचा अंत करणाऱ्या माझ्या पतिदेवांच्या अर्थात शिवशंकराच्या मनाला आनंद देणारे आहात. हे प्रद्युम्न तात श्रीहरी, तुम्ही दुष्ट असुरांचा नाश करणारे आहात. अत्यंत उदार आहात, म्हणून माझी आर्तता जाणून अविलंब धावत या. आता तुम्हीच माझे सहाय्य करते आहात. तेव्हा पार्वतीची ती आर्ताची हाक ऐकून भगवान विष्णू वेगाने धावले. ते ब्राह्मणांचे रूप घेऊन रावणाच्या मार्गात उभे राहिले आणि म्हणाले, दशानन, तुम्ही धन्य आहात. त्या दिव्य स्वरूप देवी तुम्हाला कुठे मिळाल्या? ते म्हणाले, विप्रवर्य, या पार्वती आहेत आणि स्वतः शिवशंकरांनीच मला दिले आहेत. तेव्हा ब्राह्मण रूप श्रीहरी म्हणाले, काय पार्वती, तुमची फसगत तर झाली नाही ना? त्या तर अप्रतिम लावण्यवती आहेत आणि या किती कुरूप आहेत, पाहिलेत का? ते ऐकून रावण संभ्रमात पडले. त्यांनी पार्वतीकडे पाहिलं. त्यांचे स्वरूप पाहून त्यांना मोठा धक्का बसला. आपण अद्वितीय सौंदर्यवती अपर्णाला नेत नसून एका दंतहीन गाल बसलेल्या भुवयांना आठ्या पडलेल्या अत्यंत अमंगळ अशा म्हातारीचा भार वाहत आहोत हे लक्षात येताच त्यांनी तिला पटकन खाली उतरवले आणि तरातरा चालत शिवशंकराकडे निघाले. त्यांची फसगत पाहून श्रीहरींना हसू आवरेना. त्यांनी देवी पार्वतीची त्याच ठिकाणी त्याच स्वरूपात शक्तिपीठ भद्रकाली म्हणून स्थापना केली आणि ते वैकुंठात परतले. रावण त्यानंतर शिवशंकराकडे गेले आणि म्हणाले, देवा, मी तुमच्याकडे काय मागितले आणि तुम्ही मला काय दिलेत? माझी अशी फसवणूक का केलीत? अपर्णा देतो असे सांगून एक अमंगळ वृद्धा दिलीत. तुम्हाला काय म्हणावे? ते ऐकून त्यांना हसू आले. ते म्हणाले, अहो, अपर्णा मोठ्या मायावी आहेत. त्यांच्या कर्तृत्वाचा भल्याभल्यांना थांग लागलेला नाही. त्या तुम्हाला कशा सांभाळता येतील? त्या अनंत ब्रह्मांडाचे साम्राज्य उभे करून दाखवतील आणि क्षणोदात नाहीसे करतील. आता मी काय सांगतो ऐका. अपर्णासारखी सुंदर स्त्री एक विष्णूच निर्माण करू शकतात. त्यांनी आपल्या अंगावरील मळापासून स्वहस्ते तशा
त्रिभुवन सुंदर नारी निर्माण केले असून त्यांनी मयासुराची कन्या म्हणून जन्म घेतला आहे. त्यांचे नाव मंदोदरी. त्यांच्यासारखी लावण्यवती पृथ्वी तलावर शोधूनही सापडणार नाही. त्यांच्या अंगसुवासाने मुग्ध होऊन सर्पही त्यांच्याकडे धावत येतात. त्या अत्यंत सुलक्षणी आहेत. त्या तुमच्या पटराणी होतील. त्या पतिव्रता म्हणजे पातिव्रत्य धर्माचे निष्ठेने पालन करणारे असतील. मयासूर त्यांचे विधिवत कन्यादान करतील. त्यावेळी ते 7 कोटी मंत्राचे गूढ सामर्थ्य असलेली एक महासंहारक शक्ती तुम्हाला अंधन म्हणून देतील. त्या शक्तीचा प्रयोग करून तुम्ही निर्वाणीच्या युद्धप्रसंगी महाबलाढ्य शत्रूवर करावा ते ऐकून रावणांचे समाधान झाले. शिवलिंग घेऊन ते मार्गक्रमण करू लागले. इकडे देवाने गणपतीची भेट घेतली व त्यांची स्तुती करून म्हणाले, देवा एकदंता, तुम्ही सर्व अरिष्टांचे निर्मूलन करणारे आहात. तुमच्या पिताजीचे आत्मस्वरूप दिव्यलिंग एका असुराच्या हाती लागणे हा आम्हा सर्वांच्या दृष्टीने घोर चिंतेचा विषय आहे. हे तुम्ही जाणता. ते लिंग तुम्ही सोडवून आणा, त्याची अक्षय स्थापना करा. ती विनंती मान्य करून गणपती त्वरेने कामगिरीवर निघाले. ते गुराकेचे रूप घेऊन रावणांच्या मार्गात गायी राखू लागले. त्याचवेळी ईश्वरी मायेने रावणांना लघुशंकेला जाण्याची निकड उत्पन्न झाली. मूत्र तुंबल्यामुळे त्यांच्या पोटाला तडस लागली होती. ते एक एक पाऊल मोठ्या कष्टाने पुढे टाकत होते. स्वतःचे आत्मलिंग देताना शिवजींनी त्यांना हे लिंग तुम्ही जमिनीवर अजिबात ठेवायचे नाही असे आधीच बजावून ठेवले होते. त्यामुळे काय करावे हेच त्यांना सुचना. लिंग हातात घेऊन लघुशंका करावी हेही योग्य वाटेना. शेवटी निरुपाय होऊन त्यांनी आजूबाजूला कोणी दिसते का पाहिलं. जवळच सिद्धिबुद्धी प्रदायक गजानन बाल विप्रवेशाने गुरे राखत होते. त्यांना पाहून रावणांना हायसे वाटले. त्यांनी हाका मारून गुरे राखणाऱ्या त्या बालविप्रांना जवळ बोलावले व म्हणाले, बाळ, मला लघुशंकेला जायचे आहे. मी जाऊन येईपर्यंत हे पवित्र शिवलिंग तुम्ही थोडा वेळ हातात धरा. त्यावर ते म्हणाले, महोदय, माझ्या गायी रानावनात पळतात म्हणून त्यांच्यावर सारखे लक्ष ठेवावे लागते. तुम्हाला लघुशंकेला किती वेळ लागेल कोणास ठाऊक. त्या समयी लंकापतींना कधी एकदा आडोशाला जातो असे झाले होते. ते म्हणाले, लघुशंकेला कितीसा वेळ लागतो, मी लगेच जाऊन येतो. ते म्हणाले, ते काही मला माहीत नाही. तुम्हाला वेळ लागल्यास मी 3 हाका मारीन. त्या ऐकूनही तुम्ही आला नाहीत तर मात्र हे लिंग मी जमिनीवर ठेवीन. ते मान्य करून त्यांनी ते आत्मलिंग त्या बालविप्राकडे दिले आणि दूर जाऊन आडोशाला लघुशंकेला बसले. गणपतींचे चरित्र अत्यंत आगाध आहे. भगवान शंकराची सेवा उपासना करता यावी म्हणून साक्षात विष्णूच गणेश रूपाने शंभूचे पुत्र म्हणून अवतरले होते. असो, रावण लघुशंकेला गेल्यावर त्यांनी अशी अद्भुत माया रचली की त्यांची लघुशंका संपेना. आता येतो असे सांगून गेलेले लंकेश बराच वेळ झाला तरी परतून आले नाहीत. घटकाभर वाट पाहिल्यावर गणेश त्यांना म्हणाले, अहो, झाले की नाही? माझ्या गायी दूर गेल्या आहेत, लवकर या. रावणाने हात हलवून त्यांना थांबण्यास सांगितले. घटकाभराने त्यांनी पुन्हा हाक मारली पण ते आले नाहीत. तिसरी घटका सरत आली तरीही पंडितांशी वाद घालताना पाखंडी ऐकत नाहीत तसे रावणांचे मूत्र विसर्जन संपेना. शेवटी आणखी एक हाक मारून गणपती म्हणाले, अहो, तुमची वाट पाहून मी कंटाळलो आहे. तुम्हाला आणखी उशीर झाला तर माझ्या गायी भरकटतील. आता हे शिवलिंग तुमचे तुम्ही सांभाळा, मी चाललो. ते ऐकून रावणाने त्यांना परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांनी त्यांचे ऐकलेच नाही. त्यांनी ते आत्मलिंग खाली जमिनीवर ठेवले. भूमीचा स्पर्श होताच ते तिच्याशी एकजीव झाले. अगदी दृढ बसले. त्याला ब्रह्मादिकही हलवू शकत नव्हते. तिथे इतरांची काय कथा. रावण तसेच उठले आणि रागारागाने पाय आपटत धावले. त्यांनी त्याच अपवित्र स्थितीत लिंगाला ओपडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पृथ्वी हादरू लागली. पण शेवटी सर्व खटपट वाया गेली.
अनंत देह कष्ट सोसून प्रयत्नपूर्वक मिळवलेले ते आत्मलिंग असे डोळ्यादेखत गमवावे रावणाला लागले. याचे त्यांना निरातिशय दुःख झाले. ते क्रोधाने बेभान झाले आणि त्या गुराखी ब्राह्मण बालकाला पकडून जबरदस्त शिक्षा करावी म्हणून मोठ्या आवेशाने त्यांचा पाठलाग करू लागले. ते पाहून गायीच्या मागे धावणारे गजानन अचानक अदृश्य झाले. गायीही भूगर्भात गुप्त होऊ लागल्या. रावणाने धाव जाऊन एका गायीचा कान पकडला व तिला वर ओढण्याचा शर्थीचा प्रयत्न केला, पण काहीही उपयोग झाला नाही. शेवटी त्यांनी त्या शिवलिंगाची तिथेच पूजा केली. ते लिंग महाबल या नावाने प्रख्यात झाले. लोक त्या शिवपीठाला गोकर्ण महाबळेश्वर म्हणून ओळखू लागले. रावण निराशेने लंकेस परतले. त्यांनी आपल्या मातोश्रींना सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा लिंग आणता आलेले नसले तरी त्यांनी केलेले प्रयत्न प्रामाणिक होते म्हणून कैकसीने त्यांचे कौतुकच केले. तेव्हापासून त्याही नित्यनेमाने तिथे जाऊन शिवपूजन करू लागल्या. रावण, कुंभकर्ण व बिभीषण तिथेच अनुष्ठान करत असत. त्या पुण्यप्रभावानेच दशाननांनी देवावर विजय मिळवला. शिवशंकराच्या वरदानामुळे मयासुरांनी आपल्या कन्यका मंदोदरी यांचा विवाह लंकापतीशी लावून दिला आणि त्या प्रसंगी महाप्रबळ शत्रूलाही परास्त करू शकेल अशी अमोघ शक्ती अंधन म्हणून दिली. रावणांचा वंश खूप वाढला. त्यांना अनेक पुत्र व नातू होते. इंद्रजितासारखा पराक्रमी पुत्र, 18 अक्षोहिणी सैन्यभार, अपार संपत्ती आणि सर्व प्रकारचे ऐश्वर या सर्व गोष्टी त्यांना श्री क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर इथे केलेल्या शिव अनुष्ठानामुळेच प्राप्त झाल्या होत्या. गौतम ऋषी मित्रासह राजाला म्हणाले, हे नृपोत्तमा, असे आहे गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य. ते ब्रह्मादिकांनाही वर्णन करता येत नाही. इथे शिवशंकराचे आदिलिंग गणेशांच्या हस्ते स्थापन झालेले असल्याने देव आणि ऋषी त्याची भावभक्तीने पूजा करतात. आम्ही तिथूनच आलो आहोत. मिथिलेच्या राजांनी यज्ञयागाचे आयोजन केलेले आहे. त्यांच्या निमंत्रणावरून आम्ही इथे येत असताना एका मार्गामध्ये एक अद्भुत घटना घडली. ती तुम्हाला सांगतो, ऐका. पापी स्त्रीचा उद्धार. इथे येत असताना आम्ही एका विशाल वटवृक्षाखाली विश्रांतीसाठी बसलो होतो. तिथे एक पापी स्त्री पाहिली. तिचे स्वरूप इतके अमंगळ होते की कोणालाही शिसारी यावी. जन्मापासून आंधळी, त्यात बहिरेपण, सर्वांगाला कुष्ठरोग झालेला, शरीरावर ठिकठिकाणी जखमा होऊन त्यात किडे पडलेले, त्यामुळे येणारी असह्य दुर्गंधी, हातापायाची बोटे गळून गेलेली, दात नाहीत, कान व नाक जळून गेलेले, कातडी जळून गेलेली, तहानभुकेने व्याकुळ झालेली आणि वस्त्रहीन अशी ती स्त्री आपली पूर्वीची महापातके भोगत धुळीत लोळत पडली होती. तिचे मरण जवळ आले होते. तेवढ्यात आम्हाला आकाशातून एक लखलखीत दिव्य विमान येताना दिसले. तिला नेण्यासाठी ते शिवशंकरांनी पाठवले होते. त्यात 5 मुखे व 10 हात असलेले 4 शिवदूत बसले होते. त्यातील एक दूत कोटी सूर्याप्रमाणे अत्यंत तेजस्वी होते. दुसरे चंद्राप्रमाणे शीतल प्रभा असलेले होते. तिसरे अग्नीसारखे दाहक वाटत होते. तर चौथ्यांच्या भाळी चंद्रकोर विराजमान होती. त्या विमानातील वादक तंत, वितंत, घन व सुस्वर अशी 4 प्रकारची वाद्ये वाजवत होते. अष्टनायिका मनोहर नृत्य करत होत्या. गंधर्व आणि किन्नर शिवमाहात्म्य गात होते. ते पाहून आम्हालाही मोठे नवल वाटले. मी त्यांना विचारले, काय हो, हे दिव्य विमान घेऊन तुम्ही कोणाचा उद्धार करण्यासाठी आला आहात? शिवदूत म्हणाले, आम्ही आमचे स्वामी भगवान शंकर यांच्या आज्ञेने या स्त्रीला शिवलोकी नेण्यासाठी आलो आहोत. ते ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला. मी पुन्हा विचारले, ही पातकी स्त्री आपल्या पूर्वजन्मकृत पापांचे भयंकर फळ भोगत आहे आणि तिची दुर्दशा प्रत्यक्ष दिसतच आहे.
तुम्ही हिला कोणत्या पुण्याईने शिवलुकी नेत आहात ते कृपा करून सांगा. शिवदूत म्हणाले, ऋषीवर्य, पूर्वजन्मी ही स्त्री केकय नावाच्या ब्राह्मणाची कन्या होती. तिचे नाव सुमित्रा. तिला आपल्या सौंदर्याचा खूप गर्व होता. ती कोणालाही जुमानत नसे. पित्याने तिचे लग्न लावून दिले, पण ती बालपणीच विधवा झाली. तारुण्यात पदार्पण केल्यावर ती स्वधर्म विसरली आणि शरीराची भूक भागवण्यासाठी वाम मार्गाला लागली. परपुरुषाशी चोरून संबंध ठेवू लागली. पित्याने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिने त्याचे ऐकले नाही. त्याने तिला शिक्षाही केली, पण तिचे वर्तन सुधारले नाही. याचा व्हायचा तोच परिणाम झाला. जार कर्मामुळे ती गरोदर राहिली. ही गोष्ट षटकर्णी होताच सर्व लोक तिची निंदा करू लागले. तिच्या दुर्व्यवहाराला कंटाळलेल्या बापाने शेवटी तिला घराबाहेर काढले. डोक्यावर छप्पर नाही, माहेरचा आधार तुटलेला, आप्तस्वकीयांनी पाठ फिरवलेली, अशा परिस्थितीत ती आश्रयासाठी वणवण हिंडू लागली. तिने स्वदेश सोडला. दुसऱ्या प्रांतातील एका श्रीमंत पण हीन व्यक्तीने तिला आश्रय दिला. तिच्याशी लग्न केले. आता भविष्याची चिंता नव्हती. पैसा अडका हाती खेळत होता. त्याच्यापासून तिला अनेक मुले झाली. त्याच्या घरी मद्यमांसाला तोटा नव्हता. मग तीही मांसभक्षण करू लागली. मद्याच्या धुंदीत मदमस्त राहू लागली. अशा प्रकारे विप्रकन्या म्हणून जन्मलेली सुमित्रा पथभ्रष्ट होऊन निषिद्ध आचरण करू लागली. एके दिवशी तिचा पती आपल्या सर्व नोकराला घेऊन शेतावर गेला होता. घरी ती एकटीच होती. त्यावेळी तिला भूक लागली म्हणून ती मद्याच्या धुंदीतच उठली. तिचे डोळे उघडत नव्हते व तिला तोलही सावरता येत नव्हता. तिने हातात सुरा घेतला आणि बोकड समजून चुकून एक गोवत्सच मारला. तेव्हा त्या वासराचे किविलवाने ओरडणे व त्याच्या मातेचे आर्त हंबरणे हेही तिला ओळखता आले नाही. तिने त्याची मान कापली आणि त्याला घरात नेले. थोड्या वेळाने तिची धुंदी उतरली. आपण बोकडाऐवजी एक वासरू मारलेले आहे पाहून ती उद्गरली, शिव शिव, माझ्या हातून नकळत हे काय विपरीत कर्म घडले. त्या समयी गोवत्स मारला म्हणून तिला वाईट वाटत होते, पण भुकीचे काय, ती स्वस्त बसू देना. तिने अर्धे वासरू कापून शिजवले, त्यातले थोडे मांस खाल्ले. मग वासराचे कलीवर बाहेर टाकून दिले व आरडाओरडा करून काल रात्री आमचे वासरू वाघाने खाल्ले असा बोबाटा केला. कालांतराने सुमित्रा मरण पावली. तिने आयुष्यभर केलेली कुकर्मे, गोवत्सवध व गोमांस भक्षणादी महापापे यामुळे यमदूतांनी तिला निर्दयपणे मारहाण करत यमलोकी नेले. तिला कुंभीपाक नावाच्या भयंकर नरकात टाकले. तेथील तलवारीसारखी टोकदार गवत उगवलेल्या रानातून फिरवले. तेथील तापलेल्या भूमीवर लोळवले. तप्त खांबाला बांधले. अशा प्रकारे तिला अनंत यातना देऊन झाल्यावर यमराजांनी चित्रगुप्तांना विचारले, हिच्या गाठीशी काही पुण्य आहे की नाही. ते म्हणाले, गायीचे वासरू मारल्यावर तिने शिवशिव असे म्हणून क्षणभर पश्चाताप केला होता. त्या समयी हिने घेतलेले शिवनाम एवढेच हिचे पुण्य आहे. मग तिने एकदाच घेतलेल्या या शिवनामाच्या पुण्याईने यमराजाने तिला अन्य योनीत न घालता पुन्हा मनुष्ययोनीत स्त्री म्हणून जन्माला घातले. पण मनुष्य जन्म मिळाला तरी गर्भात असल्यापासूनच ती आंधळी होती, कुलक्षणी होती. ती मलमूत्रात लोळायची. लोकांनी टाकलेले व कुत्र्याने उष्टावलेले अन्न खायची. लहान असतानाच तिचे आईवडील वारले. ती निराधार व अनाथ झाली. हातात काठी घेऊन गावोगावी भीक मागत हिंडू लागली. त्यातच तिला कुष्ठरोग झाला. उपासमारी व भयंकर व्याधी यामुळे तिला जीव नकोसा झाला. एकदा शिवरात्रीच्या पर्वकाळी शिवदर्शन घेण्यासाठी असंख्य यात्रेकरू श्रीक्षेत्र गोकर्णास जात होते. वाद्ये वाजत होती. शिवभक्त शिवनामाचा गजर करत होते. त्यांच्या मागे ही सुद्धा हळूहळू जाऊ लागली. तिथे गेल्यावर भद्रकालींच्या देवळाजवळ बसली आणि हात पसरून, मी पापिनी आहे, माझ्यावर दया करा, मला भूक लागली आहे, काय खायला द्या असे म्हणून लोकांकडे भीक मागू लागली. तिच्या हाका ऐकून लोकांना तिची दया येत होती. पण तिला झालेला कुष्ठरोग व त्यामुळे तिच्या अंगाला येणारी असह्य दुर्गंधी
यामुळे कोणीही तिच्यापाशी फिरकले नाही. प्रदक्षिणा करणाऱ्या एका भक्ताने मात्र तिच्या हातावर बेलाचे पान ठेवले. ती खाद्यवस्तू नाही म्हणून ती चरपडली. तिने ते पान रागाने भिरकावून दिले. ते वाऱ्याने उडून एका शिवलिंगावर पडले. अशा प्रकारे तिला शिवरात्रीच्या पर्वकाळी यात्रा, उपोषण आणि बिल्वदलाचे पूजन, शिवभक्तांचा सहवास व जागरण घडले. लोक शिवनाम घेत असताना ही सुद्धा त्यांच्यासारखेच नामस्मरण करत होती. ती आता त्या वडाखाली येऊन पडली आहे. या नकळत घडलेल्या पुण्यकर्मामुळे तिची पूर्वजन्मीची सर्व पापे नष्ट झाली आहेत, म्हणून आम्ही तिला नेण्यासाठी आलो आहोत. गौतम ऋषी मित्रसह राजांना त्या स्त्रीचा वृत्तांत सांगत होते. ते पुढे म्हणाले, हे नृपती, शिवगणांनी आम्हाला तिचा पूर्व वृत्तांत सांगितला. तेवढ्यात तिने आमच्या देखतच रोगाने जर्जर झालेल्या त्या देहाचा त्याग केला. गोकर्ण क्षेत्रात मरण आले हेही तिचे सद्भाग्यच. पूर्वदेहातून बाहेर येताच तिला दिव्य शरीर प्राप्त झाले. शिवगणांनी तिला सन्मानाने शिवलोकी नेले. तिचे जन्मकल्याण झाले. म्हणून माझे तुम्हाला असे सांगणे आहे की तुम्ही आदरपूर्वक गोकर्णास जा. तिथे शिवरात्रीस पार्वतीसह महाबळेश्वरांची बिल्वपत्रांनी पूजा करा. तिथे तुमच्या चिंतेचे निवारण होईल. शिवमहाप्रभूंच्या कृपाप्रसादाने तुम्ही ब्रह्महत्येसारखे पातक व ब्राह्मणीचा शाप यातून मुक्त व्हाल. गौतमाने केलेल्या मार्गदर्शनामुळे मित्रसह राजांना मोठे समाधान वाटले. त्यांनी त्यांना नमस्कार केला. त्यांचा निरोप घेऊन ऋषीवर्य शिष्यासह जनकांच्या यज्ञासाठी मिथिला नगरीस गेले आणि मित्रसह श्रीक्षेत्र गोकर्ण क्षेत्राकडे निघाले. मित्रसह राजांचे शिवलोकी गमन. गोकर्ण क्षेत्रात प्रवेशल्यावर त्या भूपतींना अगदी धन्य वाटले. तेथील पावित्र्य पाहून इथे शिवकृपेने आपला नक्की उद्धार होणार अशी त्यांचीच खात्री झाली. त्यांनी शिवरात्रीस उपोषण केले. महाबळेश्वरांचे दर्शन घेऊन त्यांची भक्तिभावाने यथासांग पूजा केली. यामध्ये त्यांना धन्यता वाटली. या सेवेने ते उमानाथ अत्यंत प्रसन्न झाले. त्यांच्या प्रसादाने राजांच्या मागे लागलेले ब्राह्मण दाम्पत्याच्या हत्येचे पातक नाहीसे झाले. ते निर्दोष झाले. त्यांचे मन प्रपंचाला उबगले होते आणि आपल्याला शिवचरणी आश्रय मिळावा ही इच्छा दृढ झाली होती. त्यांचे मनोगत जाणून घेण्यासाठी भगवान शंकरांनी त्यांना नेण्यासाठी कैलासावरून दिव्य विमान पाठवले. त्यात परमतेजस्वी आणि अनंत विजांच्या एकत्रित दीप्तीसमान दिव्य विग्रहकांती असलेले शिवगण बसले होते. त्यांनी राजाला सन्मानाने त्या विमानात बसवले. त्यावेळी त्यांनाही त्या शिवगणासारखाच 5 मुखे व 10 हात असलेला नवा स्वर्गीय देह प्राप्त झाला. देव त्यांच्यावर दिव्य पुष्पहारांचा वर्षाव करू लागले. अनंत प्रकारच्या मंगलवाद्यांच्या निनादाने आसमंत भरून गेला. अशा प्रकारे मित्रसह राजांना शिवस्वरूप प्राप्त झाले. इंद्र चंद्रादिकांची स्थाने ओलांडून शिवगणाने त्यांना शिवलोकी नेले. श्रोते हो, असा आहे शिवरात्रीच्या व्रताचा महिमा. असा आहे गोकर्ण क्षेत्राचा महिमा. धन्य धन्य ते शिवमंदिर. तिथे शिवप्रभूंचे आत्मलिंग दीनपतितांच्या उद्धारासाठी सदैव अधिष्ठित आहे. त्यांच्या पूजनाने राजांना स्वरूपता मुक्ती मिळाली. कवी श्रीधर म्हणतात, ज्यांनी हा इतिहास सांगितला ते गौतम ऋषी खरोखरच धन्य आहेत. तुम्ही सर्व सज्जनांनी तो आदरपूर्वक ऐकला म्हणून तुम्हीही धन्य आहात. हंस जसे मान सरोवराला वेढून बसलेले असतात, साधक जसे इष्टदेवतेच्या सभोवती बसतात, तसे तुम्ही सर्व श्रोते शोभत आहात. तुम्ही अवधानरूपी दिव्य अलंकार देऊन या श्रीधराचा गौरव करा. हे ब्रह्मानंद स्वरूपा आदिपुरुषा, हे भीमा नदीच्या तीरी वास करणाऱ्या पांडुरंगा,
हे श्रीधर कवीला वरदान देणाऱ्या कैलासनाथा, यापुढील सुरस कथाभाग तुम्ही माझ्याकडून वधवून घ्या. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेला श्री शिवलीला अमृत हा एक महान ग्रंथ आहे. हा त्याचा तिसरा अध्याय अतिशय गोड आहे. सज्जनांनी याचे अखंड श्रवण करावे अशी प्रार्थना आहे. अध्याय 3 समाप्त. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय.